तिला भेटायला गेलो नव्हतो। मी तर आईला भेटायला गेलो होतो रे। काय? मला एक खूप वाईट स्वप्न पडलं, म्हणून मला असं वाटलं की ॲटलीस्ट लांबून का होईना एकदा आईला बघून येऊया, आणि त्यासाठीच मी आलो होतो। पण दामिनी काकू मध्ये आली आणि तिच्यापासून लपायला मी त्या रूम मध्ये गेलो। मला नव्हतं माहिती ती मोनिकाची रूम आहे। अरे यार, बरं मी तिला म्हटलं की मी बाहेर जातो, तर तिने कांगावा सुरू केला। आणि तुम्ही लोक आल्यावरती जे काही बोलली ना की मी बोलत होतो, ते मी नव्हतो बोलत। मी नाही बोललोय तसं काही। ती का खोटं बोलली मला नाही माहिती यार। बराबर। आदित्य सर, त्या मोनिका मॅडम जे काय बी बोलत होत्या, ज्या पद्धतीनं बोलत होत्या ना, त्यावरनं असं वाटत होतं की त्या मुद्दाम प्रीतम सरांना देवियांसमोर दोषी ठरवण्याचा प्रयत्न करताय। तुम्हीच बघा ना, जर का प्रीतम सरांना त्या बाळाचा स्वीकार करायचाच असता तर त्यांनी समजांसमोर केला असता ना। असं मोनिका मॅडमने असं गपचूप जाऊन लपून छपून भेटायची काय गरज आहे त्यांना? आणि तेवढं तर ओळखतो ना आपण प्रीतम सरांना। मला ना काहीतरी गडबड वाटते सर। कुठेतरी पाणी मुरतंय। म्हणजे बघा ना, त्या मोनिका मॅडमचं असं अचानक येणं, त्यांच्या पोटातलं बाळ प्रीतम सरांचं आहे असं म्हणणं, त्यात आता हे समज काहीतरी गडबड आहे नक्की। मला संशय येतोय। तुला आठवतंय त्या दिवशी मोनिकाच्या पोटात दुखत होतं तेव्हा आपण तिला खोलीत घेऊन गेलो होतो। त्यानंतर तिला गोळ्या द्यायसाठी मी पाणी घेऊन गेले। मला बघून ती खूप घाबरली आणि जेव्हा मी विचारलं तेव्हा ती मला म्हणाली की आईशी बोलत होते म्हणून। पण जेव्हा मी प्रीतम दादांशी बोलत होते त्यांनी मला सांगितलं की तिचं कोणीच नाहीये। नाही आदित्य सर, माझं मन मला सांगते काहीतरी गडबड नक्की आहे। त्या मोनिका मॅडम मध्ये ना काहीतरी घोळ आहे। त्यांना ते जाणून बुजून प्रीतम सरांना अडकवण्याचा प्रयत्न करतात। मला एक कळत नाही, या समजात ना प्रीतम सरांना निर्दोष कसं काय सिद्ध करायचं? जर प्रीतमला काही आठवतच नाहीये आणि याचा फायदा जर मोनिका घेत असेल, तर तिच्या पोटात जे बाळ आहे ते प्रीतमचंच आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आपण तशी एक टेस्ट करू शकतो। म्हणजे DNA टेस्ट करतात तशी। त्या टेस्टनी काय ते खरं खोटं कळेल। माझ्या बाची आणि माझ्या आईची पुण्याई आहे माझ्या पाठीमागं, जे मला तुमच्यासारखे धनी मिळाले। मला ना तुम्ही लई म्हणजे लई आवडता धनी। आदित्य सर, हो पारू आज गुरुजी येणार आहेत तर त्यांच्या चहा नाश्त्याचं बक्षीस। वय आई ए प्रीतम, काय रे, का आलास तू इथे? तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? बहिणींनी या घरात तू यायचं नाही असं सांगितलंय ना तुला? परवानगी नाहीये तुला इथे यायची, कळलं ना? जा। दामिनी, तो अजूनही आत आलेला नाहीये। त्यांनी शब्द मोडलेला नाही अहिल्याचा। श्रीकांत, त्याला इथून जायला सांग। एक मिनिट आई।
त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून तरी घेऊया. तो काहीतरी कारणानेच आला असेल ना घरी. आणि आपल्या घरात बोलण्याचा, मत मांडण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे. बाहेरचे लोक येऊन घरात इतक्या हक्काने राहतात, त्यांची मतं मांडतात. मला असं वाटतं प्रीतमलाही एक संधी दिली पाहिजे. बर, ठीक आहे. प्रीतम, तू इथे गुन्हा कबूल करायला आलायस तुझा, की तुला फायनली क्लॅरिटी आली आहे की तुझा ह्याच्याशी काहीही संबंध नाही? बोल, या दोघांपैकी कसला निर्णय झालाय तुझा? आई वहिनी, आता काय निर्णय घ्यायचा आहे? या मोनिकाला जो त्रास होतोय, तिची अवस्था आपल्या सगळ्यांना तर दिसतीये ना. मग आणि या सगळ्याला जबाबदार हा प्रीतमच आहे. हो ना प्रीतम? मला माहिती आहे की जोपर्यंत सत्य तुमच्या समोर येत नाही तोपर्यंत मी निर्दोष आहे सिद्ध नाही होणार. आणि म्हणूनच मी तुला रिक्वेस्ट करतोय की माझी आणि मोनिकाच्या पोटात असलेल्या बाळाची DNA टेस्ट व्हावी.